स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी जे आपल्या सोबत आहेत। ठिबक सिंचनासंदर्भातचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने। ऊसासाठी आता ठिबक सिंचन जे असणार आहे ते लागू केले जाणार आहे। मला सांगा की तुमच्या अगोदर प्रतिक्रिया काय आहे? ऊसासाठी ठिबक सिंचन करायला आमचा विरोध नाही आहे, परंतु पहिल्यांदा सरकारने ज्यांनी ठिबक सिंचनाचे संच मागितलेले आहेत त्यांना द्यावेत। ते आधीची सबसिडी जी राहिलेली आहे ती देऊन टाकावी आणि मागेल त्याला ठिबक सिंचन संच सबसिडीज खाली हे धोरण पहिल्यांदा चालू करावं। त्या संदर्भातलं धोरण अनिश्चित आहे आणि फक्त ठिबक सिंचन सक्तीचं करण्यात काही अर्थ नाही आहे। मग याचा अर्थ असा काढायचा का ठिबक सिंचन संचाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा आणि सरकारमधल्या काही लोकांचा लागेबाधे आहेत का? त्यांचा माल खपवण्यासाठी तुम्ही हे करताय का? सरकार याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे? सरकार सबसिडी किती देणार आहे? सरकार शेतकऱ्याला मदत किती करणार आहे? मागेल त्याला संच देणार आहे का? हे पहिल्यांदा सरकारनं स्पष्ट करावं आणि मग सक्तीची भाषा करावी, अन्यथा हे आम्ही चालून देणार नाही। मैदानात यायला आम्ही तयार आहोत। तुम्ही आता कंपन्यावर पण ऑब्जेक्शन घेतलेले आहेत। मला सांगा की मंत्रिमंडळामध्ये यावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे केवळ ठिबक। आतापर्यंत झालेले निर्णय हे असेच निर्णय आहेत, मोहम्मद तुगलकी निर्णय आहेत। हे पहिल्यांदा तुम्ही शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे संच किती देणार आहेत हे ठरवा, त्याला सबसिडी किती देणार आहेत हे ठरवा, त्यात केंद्राचा हिस्सा किती, राज्याचा हिस्सा किती हे ठरवा आणि सगळ्यात आधी पहिल्यांदा हे करत असताना रेट कॉन्ट्रॅक्ट होणं गरजेचं आहे। ज्यावेळी अशा पद्धतीचं सरकार काहीतरी मोठं टार्गेट जाहीर करतं त्यावेळी निविष्ठांच्या किमती आपोआप वाढतात। हा योगायोग नाही आहे, हे मोठं कारस्थान आहे आणि हे कारस्थान शेतकऱ्यांचे पैसे हडप करायचं आम्ही चालून देणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून काय भूमिका घेणार आहे यापुढे? शेतकऱ्याला व्यवसाय स्वातंत्र्य आहे, त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा त्यानं कसं वापर करायचं हे त्याला चांगलं कळतं। त्याच्यावर सक्ती जर करायचा प्रयत्न केला तर आम्ही खपवून येणार नाही। आम्हाला माहिती आहे ठिबक सिंचनाचा संच वापरल्यानंतर उत्पादकता वाढते, पाण्याची बचत होते, पण त्याला लागणारी जी काय प्रचंड अशी भांडवली गुंतवणूक आहे त्याचं काय, या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर आम्हाला द्या। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।